सर्वांना माहितीच असेल की काल अतिक्रमण करण्यात आलं होतं विमाननगर कोणार्क पार्कच्या इथे. तर पूर्ण लेनमध्ये ते अतिक्रमण आहे असं कळलं मला. पण विषय असा आहे की कुठलाच शॉपच्या समोरचं किंवा शॉपच्या वरचा बोर्ड तोडण्यात नाही आला किंवा काहीच करण्यात नाही आलं. पण जे आपलं सह्याद्री अमृततुल्य आहे त्याचा पूर्ण बोर्ड क्रेनद्वारे तोडण्यात आला होता आणि सीसीटीव्ही सुद्धा तोडण्यात आला. पण गोष्ट मला ह्या गोष्टीचा त्रास होतोय की हे सगळं जर करत होते, शासन करतंय किंवा प्रशासन करतंय किंवा नगरपालिकेची लोक करतायत, तर त्यांनी मला एक कुठलं तरी नोटीस द्यायला हवं होतं की तुमच्या काही गोष्टी चुकीच्या आहेत किंवा नियमाबाहेर चालल्यात तर ते तुम्ही काढून टाका किंवा काहीतरी करा त्याचं. तर मी नक्कीच ते केलं असतं आणि मी नियमांचं उल्लंघन नसतं केलं आणि मी केलेलंही नाहीये. माझ्या शॉपच्या बाहेर 10 बाय 10 ची जागा अशी मोकळी आहे आणि शॉप खूप आतमध्ये आहे. फुटपाथवरती किंवा येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना कुठलाच त्या गोष्टीचा त्रास नाही होत. मग तरी सुद्धा हे अतिक्रमण का करण्यात आलं आणि कशामुळे करण्यात आलं, ह्याच्या आधी पण भरपूर कटकारस्थान त्या बाबतीत किंवा माझ्या बाबतीत रचण्यात आले तरी मी काही कोणाला बोलले नाही. पण आता हे जे चाललंय ते कशामुळे चाललंय ह्या गोष्टी मला कळायला हव्या.